संघ आणि भाजप यांचं नातं आता मला एक ऐतिहासिक परिप्रेक्षामध्ये आता चांगलं वाटतंय आणि त्याचं एक म्हणजे दोघांना एकमेकांचा चांगला उपयोगही होतो. आता या निमित्ताने मला ते एक विचारावं असं वाटतं, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की 2024चं उदाहरण दिलं लोकसभेच्या वेळेला, की ज्या वेळेला संघाने एक प्रकारे जशी विधानसभेला मदत केली तर त्यामुळे ते यश मिळालं, तर तसं त्यावेळेला ते केलं गेलं नाही किंवा जाणीवपूर्वक ते झालं असेल तर ते त्याचे परिणाम ते दिसून आले. पण मग आत्ता हे जे काही नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळामध्ये 2014 पासून आत्तापर्यंत जे काही वेगवेगळ्या जागतिक स्तरावर म्हणा, आर्थिक आघाडीवर म्हणा किंवा सांस्कृतिक आघाडीवर जे काही यश मिळतंय, जसं संघाच्या मदतीमुळे भाजपला एक प्रकारे बळ मिळतं, त्यांचा एक पाया मजबूत होतो, तसंच जेव्हा भाजपचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असेल किंवा आणखी कोणी असेल जेव्हा पंतप्रधान, तर ते जेव्हा यशस्वी ठरेल तेव्हा त्याचा संघाला कसा फायदा होतो किंवा तो कशा पद्धतीचा? चांगला प्रश्न आहे आणि तो संघाला अनेक प्रकारे फायदा होतो. आता म्हणजे एक आपण जर बघितलं तर मोदी सत्तेवर आले त्या दिवशी भारतामध्ये असणाऱ्या संघाच्या शाखांची संख्या आणि आज असलेली संख्या असं जर बघितलं आपण तर तो आकडा खूप वाढलाय. आणि याच्यामध्ये संघाचं जसं योगदान आहे तसं मोदी सरकार असल्याचं सुद्धा योगदान आहे आणि त्यात संघात कोणी हे अमान्य करेल असं मला वाटत नाही. आणि शेवटी मोदी सुद्धा स्वयंसेवकच आहेत ना, म्हणजे मोदींचा फायदा समजा संघाच्या शाखा वाढण्यासाठी झाला तर त्यात काही काही नाही, चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये. दुसरं मला असं वाटतं की संघाची जी इतर वेगवेगळी कामं चालू आहेत, आता संघामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की तुम्ही सारखा भारतीय जनता पक्ष करू नका. आमच्या 35 संघटना आहेत एकूण, म्हणजे 35 वेगवेगळे विभाग आहेत किंवा कामं आहेत, महत्वाची जी कामं आहेत, मजदूर संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, अनेक वनवासी कल्याण आश्रम असेल, अशा सगळ्या आपल्याला माहिती आहेत ना. तर आम्ही भारतीय जनता पक्षाकडे या 35 पैकी एक म्हणून बघतो अशी संघाची भूमिका असते आणि ती योग्य भूमिका आहे. संघामध्ये अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाला वेगळी ट्रीटमेंट नाहीये, सगळ्यांच्या बरोबरची ट्रीटमेंट आहे की इतर जसे 34 तसे तुम्ही 35 आहात असं. त्याचं म्हणणं थेरॉटिकली बरोबर आहे. प्रत्यक्षात काय असतं की सत्ता असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि सत्ता अनेक गोष्टी करू शकते, घडवू शकते, बिघडवू शकते, काही करू शकते. सत्ता ही माणसं बिघडवू पण शकते. त्याच्यामुळे सत्तेचा जर योग्य प्रकारे वापर करून घेतला तर मला असं वाटतं की अनेक गोष्टी चांगल्या पण घडतात. आता मी तुम्हाला ईशान्य भारताचं उदाहरण सांगतो. ईशान्य भारताची जी सगळी 8 राज्य आहेत त्याच्यामध्ये धर्मांतराचा किंवा इतर गोष्टींचा असा फार जुना प्रश्न आहे, स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तिथे सीमावर्ती भागाचा आहे, म्हणजे चीनला लागून असलेल्या सीमेचा भाग आहे, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न जो आहे तो त्याच्यामधले वांशिक जे भेद आहेत ईशान्यमधले, त्यांच्यामधल्या संघर्ष आहे, त्याला एक परत धार्मिक पण अंग आहे त्याला काही ठिकाणी. आणि आणखी एक त्याच्यातलं चौथं गोष्ट म्हणजे या ईशान्येमध्ये होणारी इतर प्रांतांमधली आणि इतर देशांमधली घुसखोरी, अशा सगळ्या गोष्टी. आता या सगळ्या इश्यूज बद्दल संघ अनेक दशकं काम करतोय आणि त्याला यश पण काही प्रमाणामध्ये आलं चांगलं. मोदी सरकार आल्यानंतर काय झालं की मोदींनी स्वतः अष्टलक्ष्मी असा जो शब्द ते वापरतात, जुना शब्द आहे पण तो वापरतात. ते 7 होत्या पूर्वी, 7 सिस्टर्स असं आपण म्हणायचो पूर्वी, पण इंदिरा गांधींनी ज्या वेळेला त्याच्या सिक्कीम हा वेगळा देश होता छोटासा, 1947 ते 1900 कदाचित मला वाटतं मी चुकत नसेल तर 72-73 पर्यंत सिक्कीम हा वेगळा देश होता छोटासा. तो विलीन केला भारतामध्ये इंदिराजींनी आणि तो भारतीय संघराज्याचा एक, हे लोक विसरता राहतात, ते विसरता कामा नये आपण. तर त्या 7 सिस्टर्स बिकेम 8 सिस्टर्स सिक्कीम आल्यामुळे, म्हणून त्यांना अष्टलक्ष्मी असं म्हणतात. आता मोदींनी सरकार आल्यापासून या सगळ्या अष्टलक्ष्मींकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय, तिथल्या विकासामध्ये लक्ष घातलंय. असं म्हणतात की केंद्र सरकार
संघाच्या कोण ना कोणतरी मंत्र्याची एक तरी भेट ईशान्येमध्ये 15 दिवसात एक होते. म्हणजे दर 15 दिवसांनी कोण ना कोणतरी एक केंद्रीय मंत्री ईशान्येतल्या कुठल्या ना कुठल्या राज्यात आलेला असतो. कामांच्या निमित्ताने वेगवेगळे रस्ते बांधणी अनेक प्रकारे झाले. स्वतः मोदी तिथे या राज्यांमध्ये आतापर्यंत मला वाटतं 40-50 वेळा तरी गेले असतील 10-11 वर्षांमध्ये. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे जर बघितलं आपण तर एका अर्थाने हा संघाची ईशान्येकडे लक्ष देण्याची भूमिका किंवा ईशान्य भारत हा आपल्या एकूण भारतामध्ये जास्तीत जास्त योग्य प्रकारे मिसळला जावा, एकजीव व्हावा, आपल्या सगळ्यांचं लोकजीवन हे एकजीव व्हावं ईशान्येचं आणि आपलं. त्याच्यात अंतर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्याला पूर्वी शहरांमध्ये ईशान्येतली मंडळी दिसली तर लोकांना असं वाटायचं की कोणी परदेशातली मंडळी आहे, असं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते चित्र बदलणं आता हा जो ही संघाची भूमिका आहे आणि मोदींची भूमिका आहे, हे सगळ्या 100% जुळणारे आहेत ना. म्हणजे एका अर्थाने मोदी संघाचा जो अजेंडा आहे तो पुढे नेत आहेत किंवा ते नेणारच माहिती आहे. स्वतःच ते संघाचेच असल्यामुळे हा अजेंडा पुढे नेणं हे त्यांना स्वाभाविक वाटतं, नैसर्गिक आहे. आणि मला असं वाटतं की मोदींनी गेल्या 11 वर्षामध्ये पूर्ण ताकद लावून ईशान्येमध्ये अनेक बदल घडवलेत. म्हणजे आपण जर आता ईशान्येत गेलो तर अनेकदा आश्चर्य वाटतं तिथले सगळे सुखसोयी रस्ते बघून. म्हणजे आपल्या भारताच्या रचनेमधली ही गंमत अशी आहे की मुंबई किंवा महाराष्ट्र उद्या असं म्हणाला की आम्ही 80% टॅक्स देतो, आम्हाला 80% निधी द्या, तर असं नाही चालणार. तुम्ही जरी 80% देत असलात तरी तुम्हाला 60%च मिळतील. उदाहरणार्थ मी म्हणतोय ते 20% आपल्याला ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे द्यायचे. आणि तसं ईशान्येच्या बाबतीत झालं, काश्मीर बाबतीत पण चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात निधी तिकडे जातोय. आता हे जे काम होतंय म्हणजे हे या कामाची खरी सुरुवात अटलजींनी केली ना. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी ईशान्य भारतासाठी वेगळा मंत्री केला, ईशान्य भारताचं वेगळं खातं केलं आणि ते जबाबदारी खंडूरींकडे काही काढलेली होती. आता ते खातं आहे पण त्याला एक मोदींनी स्वतःचं सरकार असल्यामुळे त्याला अनेक प्रकारे त्यांनी हात घातला ईशान्येच्या विकासाला आणि ईशान्येचं चित्र बदलतंय. तर आता हा संघाचा आणि मोदींचा एक समजा आपण कॉमन अजेंडा म्हटलं तर एक ते मोठं यश आहे ना. आता हे मी एक ईशान्येचं एक उदाहरण दिलं तुम्हाला. संघ आणि भाजपच्या समान उद्दिष्टांपैकी संरक्षण क्षेत्र एक आहे की आपण जास्तीत जास्त स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपली ताकद आपण वाढवली पाहिजे. आता हे सावरकरांपासून चालत आलेलं आहे की भारताने जास्तीत जास्त शस्त्रसज्ज आणि समर्थ होणं. मोदींनी ते करून दाखवलं. आणि आपली जी आधीची जी ऑपरेशन झाली आणि आताचं जे ऑपरेशन सिंदूर झालं याच्यामधला एक फरक मोठा असा आहे की ऑपरेशन सिंदूरनी हे दाखवून दिलं की याच्या पुढे आम्ही असं सहन करणार नाही आणि कोणताही दहशतवादी हल्ला हा आम्ही युद्ध समजू. हे नवीन न्यू प्रिन्सिपल इज ॲडेड देअर की न्यू नॉर्मल की कोणताही हल्ला हे युद्ध समजू. हे संघाला आवडणारी गोष्ट आहे. आवडणारी म्हणजे संघ हेच म्हणत होता ना की तुम्ही पाकिस्तानचं असं किंवा कोणाचंही सहन करता कामा नये. समर्थ भारताची जी काय अपेक्षा किंवा व्याख्या आहे आपली संघाची आहे किंवा इतरांची कोणत्याही नागरिकाची असेल त्याच्यामध्ये बसणारी भूमिका आहे ना मोदींची जी आक्रमक भूमिका आहे एका अर्थाने पाकिस्तान बाबत घेतलेली. त्यामुळे मला असं एकूण चित्र असं वाटतं की संघाचा कार्यक्रम जो आहे एकूण तोच मोदी मोठ्या प्रमाणावरती राबवतात किंवा यशस्वी करतात. आता त्याच्यामध्ये मला आता या निमित्ताने विचारावं असं वाटतं की आता हा सगळी आपण हे टप्पे पाहिले. आत्ता सध्याच्या या काळामध्ये जागतिक स्तरावर म्हणजे असे अनेक प्रयत्न म्हणजे जवळपास 2014 पासूनच होत आहेत की मोठ्या प्रमाणावर भारताचं कसं त्या ठिकाणी खच्चीकरण होईल किंवा भारतामध्ये असा निधी पाठवणं की जेणेकरून या ठिकाणी अराजकता किंवा असंतोष निर्माण होईल अशा पद्धतीचे प्रयत्न होताना दिसून येतात. तर हे एक आव्हान सध्या निश्चितपणे सरकारसमोर आहे आणि त्याचबरोबर अर्थात त्या आव्हानाकडे संघसुद्धा त्या पद्धतीने पाहत असणार. तर हे आव्हान पुढच्या काळामध्ये एक असणार आहे की जर भाजपला टिकायचं असेल, सरकार हे अशाच पद्धतीने चालवायचं असेल, मग उद्या नरेंद्र मोदी असतील नसतील दुसरे कोणी पंतप्रधान असतील पण हे अशाच पद्धतीने हीच नीती आणखी अनेक वर्ष चालवायची असेल तर ही प्रमुख आव्हान आज आपल्यासमोर आहे.
तुम्ही आता मोदींचा जे उल्लेख केला ना, मोदी पंतप्रधान असताना, तर ते मला एक मुद्द्याचं एक छोटं स्पष्टीकरण करतो आणि मग आपण पुढे जाऊ. एक ते म्हणजे आपण मोदी आणि संघ असं जेव्हा म्हणतो ना, त्यावेळेला एक गोष्ट मनात लक्षात ठेवली पाहिजे की मोदी हे तात्पुरते आहेत आणि संघ कायमचा आहे. आज ना उद्या मोदी रिटायर होतील, आज उद्या होतील, परवा होतील, 2 वर्षांनी होतील, 5 वर्षांनी होतील, पण मोदी जाणार आहेत, संघ टिकणार आहे. आणि संघामध्ये माणूस हा महत्वाचा नाही, म्हणजे सरसंघचालक कोण आहे, सरकार्यवाह कोण आहे, यापेक्षा सुद्धा संघाची जी उद्दिष्ट आहेत आणि जी कालातीत पुढची आहेत, अजून 50 वर्ष 100 वर्षांनी भारत कसा असावा यासाठीची आहेत, त्या चौकटीमध्येच मोदी एक साधन आहेत. आणि हे मोदींनाही मला असं वाटतं समजत असेल. त्यामुळे मोदी आणि संघ या चर्चेला किंवा तुलनेला एक स्वाभाविक त्याच्यामध्ये मर्यादा आहे. म्हणजे मोदी जरी महत्वाचे असले किंवा मोदी हे भारतातले अनन्यसाधारण म्हणजे मला मोदी हे आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातले दुसरे महत्वाचे पंतप्रधान वाटतात, पंडित नेहरूंच्या खालोखाल. पंडित नेहरू सगळ्यात महत्वाचे वाटतात मला, काय अनेक आव्हानं होती त्यांच्यासमोर. आणि इतिहास जेव्हा लिहिला जाईल आणखीन 50-100 वर्षांनी, त्यावेळेला मोदींचं स्थान हे 2 नंबरचं. आता कदाचित त्यांच्यापेक्षा कर्तृत्वाने एखादा प्राईम मिनिस्टर होऊ शकेल पुढे, पण तरी सुद्धा मोदींनी फार ऐतिहासिक कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे मोदींचं स्थान हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जो आव्हानाचा मुद्दा म्हटला, आव्हानाचा म्हणजे मोदींच्या कार्यकाळामध्ये आता हे जे काही जागतिक आव्हानांचा जो तुम्ही प्रश्न विचारला, त्याबद्दल मला असं वाटतं की भारतामध्ये येणारा जो पाश्चात्य किंवा इतर ठिकाणचा जो पैसा आहे ना, हे आव्हान जुनं आहे खूप. आणि कोणत्याही महासत्तांना किंवा इतर देशांनाही एक नवीन महासत्ता आलेली आवडत नाही. कसं असतं की ती जी स्पेस असते, अवकाश जो असतो, तो ऑलरेडी अवकाश व्याप्त केलेला असतो. म्हणजे समजा दुसऱ्या महायुद्धानंतरचं आपण जर चित्र बघितलं तर तो महासत्तांचा जो अवकाश आहे तो प्रामुख्याने अमेरिकेने आणि त्यावेळेच्या सोव्हिएत युनियननी व्यापलेला अवकाश आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये. आणि ते जगाचे तुकडे 2 तट पडले होते वगैरे आपल्याला सगळं माहिती. या अवकाशामध्ये नंतर कोणी घुसखोरी केली आहे? सगळ्यात जास्त चीननी केली. सोव्हिएत युनियनचे तुकडे पडले वगैरे आपल्याला सगळ्याला माहिती. आता काही प्रमाणामध्ये अमेरिका, काही प्रमाणामध्ये एकत्र आलेला युरोप, काही प्रमाणामध्ये रशिया, कारण रशियाची ताकद आहेच मूळ, आणि चीन, अशा समजा महासत्तांनी अवकाश आता व्यापलेला असेल, त्याच्यामध्ये भारत हा सुद्धा जाऊन बसलाय. आणि जेव्हा भारत तिथे अवकाश काबीज करायला किंवा अवकाश व्यापायला येईल तेव्हा इतरांचे अवकाश आपोआपच कमी होतात. कारण शेवटी तो 100% गोल तेवढाच आहे ना, त्याच्यात जाऊन बसायचे. त्यामुळे भारत जाऊन बसलाय आता तिथे. आणि हे आपल्याशी मित्रत्वाची भाषा करणारे जे अनेक देश असतात वरवर, त्यांना सुद्धा आवडत नसतं. आणि अनेक पातळीवर अनेक गोष्टी चालू असतात. आता भारतामध्ये केवळ युरोप आणि अमेरिकेतून पैसा येतो असं नाही, पेट्रोल डॉलर्सही येतात. किंवा भारत 2-3 प्रकारे, भारत हा सर्व प्रकारे सशक्त सबळ न होणं हा एक भाग. दुसरीकडे भारतामधले जे वेगवेगळे संघर्ष आहेत ते धार्मिक असतील, जातीय असतील, प्रॉव्हिन्शियल असतील, वांशिक असतील, भाषावार असतील, भाषांचे असतील, हे सगळे संघर्ष जर समजा जितके पेटते राहतील, जितके चालू राहतील, तितका भारत हा जखमी होत राहतो. त्याची ताकद तेवढी घटत जाते. आपली जी ज्याला हिंदीमध्ये छलांग लगाना म्हणतात, की अशी झेप घेणं असतं, त्या झेप घेण्याची जी आपली उमेद असते किंवा जी ताकद असते, तिला धक्का बसतो ना आपल्या. आता समजा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आता कोकणामध्ये आपल्या मोठे प्रोजेक्ट होणार होते. आपण 3-4 प्रोजेक्ट, नाणारचं उदाहरण आहे, एनरॉनचं उदाहरण आहे, त्यानंतर आणखी वाढवण बंदराचं आहे. आता समजा हे प्रकल्प होणार असं आपण भारताने योजलं, त्याच्या विरोधात आंदोलन उभी राहिली, ते प्रकल्प थांबले, बंद झाले, पुढे गेले, त्यांचा कार्यकाळ आणखीन 10 वर्षाच्या 20 वर्ष लागली. या सगळ्या गोष्टींमध्ये खूप नुकसान होत असतं. आणि ते केवळ पैशाचं होत नाही, ते अनेक प्रकारे होतं. नवीन रोजगार निर्माण होत नाही,
तुमची आर्थिक ताकद कमी पडते. आता तेल रिफायनरी समजा झाली तर आपल्याला तेल मिळेल ना शुद्ध झालेलं, की ते कोकणाच्या सगळ्या देशात ते नेता येईल. ते होणार नाही. किंवा तुमच्या अणुऊर्जा प्रकल्पाला जर विरोध झाला, त्याच्याविरुद्ध आंदोलन झालं तर ते तुमचं सगळं दूरवर पडतं. तुमच्या विकासामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण होतात आणि असे अडथळे निर्माण करण्याचं काम हे जगातल्या महासत्ता नेहमी करत असतात. भारतातली आणि महाराष्ट्रातली जर गेल्या काही वर्षांमधली आंदोलनं बघितली तुम्ही तर तुम्हाला हे दिसेल की अशा प्रकारच्या शक्ती काम करतात. आता मध्यंतरी एकदा काय झालं की विरोधी पक्षांनी जी आंदोलन केली त्याच्यामध्ये जे नक्षल काही प्रमाणामध्ये लोक गेले होते, घुसलेले होते, संघटना नक्षल्यांच्या संघटना ज्या पद्धतीने केलेल्या, तो सुद्धा त्याचाच एक भाग होता. म्हणजे नक्षल्यांना कोणत्याही प्रकारे कोणतेही एक मॉडेल वापरून स्वतःचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. तर तो नेताना मग मोठ्या पक्षांमध्ये जाणं, त्यांच्या आंदोलनांमध्ये सहभाग होणं हे आहेच. हा सगळा जागतिक पातळीवरती चालणारा व्यवहार आहे किंवा होणारा व्यवहार आहे. आणि म्हणजे शेतीचे जे नवीन कायदे मोदी सरकारने आणले होते त्याच्या विरोधात जे आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती उभं राहिलं आणि ते महिनोन्महिने चाललं, ते काय पूर्ण सगळं राष्ट्रवादी मंडळींच्या हातात नव्हतं. बरोबर. तर हा एक सगळा त्याला एक आपल्या सगळ्या विकासाच्या प्रवासाला एक जागतिक पर्स्पेक्टिव्ह असतो. आणि मला असं वाटतं की तो पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन राष्ट्रवादी शक्ती ज्या आहेत, पक्ष असतील, संघासारख्या संघटना असतील किंवा इतरही अनेक जण असतील, त्यांनी एकत्र राहणं आणि मुख्यतः हे कारस्थान असं नाही मी म्हणत, पण हा जागतिक खेळाचा भाग आहे. त्याच्यापासून कोणी दूर नाही राहू शकत. ते तुम्हाला त्याच्याशी सामना करतच पुढे जावं लागतं. दुर्दैवाने काय आहे की भारतीय नागरिकांना याचं आकलन नाही. आता गेल्या काही वर्षात आता हे मोदी सरकारची एक मोठी उपलब्धी मला अशी वाटते की हा जो एक जागतिक पट आहे याचं सर्वसामान्य माणसांना होणारं जे आकलन आहे ते थोडं सुधारत चाललं. की एकाच प्रकारचं जे नरेटिव्ह वर्षानुवर्ष होतं ते जरा दूर होऊन की अशाही प्रकारच्या गोष्टी चालतात जगामध्ये. आता मी तुम्हाला एका पुस्तकाचं एका मिनिटात फक्त उदाहरण देतो. ते म्हणजे अभिजित जोग यांनी जे डावी वाळवी नावाचं पुस्तक लिहिलंय आणि अतिशय उत्तम ऐतिहासिक अशा स्वरूपाचं काम त्यांनी हे पुस्तक लिहून केलं. त्याच्यामधून कोणत्या प्रकारे आणि काय काय प्रकारे देश डिस्टॅबिलाइज करण्यासाठी, देश अस्थिर करण्यासाठी कारवाया चालू असतात वेगवेगळ्या पातळीवर राज्य माजवण्यासाठी. आता भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या होत आलेल्या आपल्याकडच्या दहशतवादी, मोदी सरकार आल्यानंतर काय फरक पडला की भारतामध्ये अशा प्रकारच्या दहशती हल्ले किंवा दहशती कारवायांची संख्या खूप कमी झाली. किंवा आता आपल्याला जे नक्षलवादाच्या विरोधातलं यश मिळत आहे, म्हणजे अमित शहाचं त्याच्यामध्ये मोठंच योगदान, 2026 पर्यंत आपण एक टार्गेट, हे खूप मोठं यश आहे. हे खूप मोठं यश आहे. आणि नक्षलवादाचा बिमोड हे केवळ भारताच्या सीमेपुरतं नाहीये, त्याचे अनेक धागेदोरे जगभर गुंतलेले आहेत. म्हणजे या सगळ्या याच्यातून एक आपण सार असं दिसून येतं की राष्ट्रवादी विचारांचे जे लोक आहेत किंवा सगळ्यांनीच असलं पाहिजे, तर ते असतील तर ही सगळी आव्हानं जी आहेत ती एकत्रितरित्या आपण त्यांचा बिमोड करू शकतो. अन्यथा फक्त भाजपापुरचंच आव्हान आहे किंवा हे फक्त संघापुरतंच आव्हान आहे हे असता कामा नये. ते सगळ्यांसमोरच आव्हान असलं पाहिजे. मला एक छोटासा मुद्दा सांगू का? खरं सांगू का, राष्ट्रवाद हा काही कोणाचा मागता नाही, भाजपचा पण नाही आणि संघाचा पण. काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादीच असायला आहे किंवा असायला पाहिजे. किंवा आता उदाहरणार्थ समजा आपण हे जे 3 मुद्दे आपण सारखे जे म्हणतो त्यातलं समजा राम मंदिर बाजूला ठेवू आपण, पण समजा 370 कलम असेल किंवा तिहेरी तलाक रद्द करणं असं असेल किंवा समान नागरिक कायदा असेल. आता या 3 गोष्टी घटनेमध्येच होत्या, आपल्या राज्यघटनेतच आहेत आणि त्या राष्ट्रवादाच्या त्या काही भाजपच्या थोडीच आहेत की त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. हा जो राष्ट्रवादी अजेंडा आहे हा काँग्रेसने सोडला आणि तो जणू काही भाजपाला एका अर्थाने आंदण नेऊन टाकला. आता समजा तिहेरी तलाक काँग्रेसने रद्द केला असता तर काय झालं असतं? चाललं असतं. समान नागरिक कायदा केला असता तर काय चांगलं झालं असतं. किंवा 370 कलम काढून टाकलं असतं, कारण ते तात्पुरतंच होतं आणि घटनेमध्ये तसं आहे म्हटलेलं की ते तात्पुरतं होतं, ते गेलंय. पण या सगळ्या गोष्टी करणं हे राष्ट्रवादी आहे, ते हिंदुत्ववादी नाहीये. राष्ट्र या
काँग्रेसची एक मोठी चूक काय झाली की काँग्रेसनी या सगळ्या गोष्टी या जणू काही हिंदुत्ववादाच्या आहेत किंवा या त्यांचं जे एक सेक्युलर इंडियाचं जे चित्र आहे त्याच्यात या बसत नाही असा त्यांनी एक चुकीचा समज करून घेतला आणि त्याचा त्यांना राजकीय फटका पण बसलाय मोठ्या प्रमाणावर. राष्ट्रवादी असणं हे बेसिकच गोष्ट आहे ना, त्याच्यात काही मोठी अपेक्षा नाहीये, ती बेसिकच अपेक्षा आहे. ती बेसिक अपेक्षा भाजप पूर्ण करतोय आता या निदान या गोष्टी करून, त्याच्यामुळे ते यश आहे. मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आत्ता हा जो काही 100 वर्षांचा प्रवास झालेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्या दरम्यान भारतीय जनता म्हणजे जनसंघ आता भाजप हा पक्ष स्थापन झाला आहे आणि त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. तर तुम्हाला एक पत्रकार म्हणून म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणून काय वाटतं म्हणजे जे काही अपेक्षित होतं किंवा आपल्याला राजकारणात उतरायचे तर त्याचं समाधानकारक असं चित्र पाहायला मिळतंय का? मला खरं सांगता नाही आहे त्याचं उत्तर नेमकं, कारण असं आहे की संघाला काय वाटत असेल हे मी म्हणजे आपण कल्पना करावी लागेल ती. पण आपण जर भारताचं चित्र बघितलं ना आत्ता तर काही गोष्टी झाल्यात पण काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. पण आता काय झालं नाही आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे किंवा ग्रामीण गरिबी आणि ग्रामीण बेरोजगारी हा ज्याचं म्हणावं तितकं उत्तर आपल्याला अजून नाही मिळालेलं. तिसरी गोष्ट म्हणजे भारतातली सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था चांगली नाही. चौथी गोष्ट म्हणजे भारतातली सगळी नैसर्गिक संसाधनं जी आहेत, भारताचं पाणी, भारताचं आकाश, भारताची भूमी, भारताची जंगलं ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. त्या चॅलेंजेसला, त्या आव्हानाला आपण अजून तोंड दिलेलं नाही. आता मी हे या संघाचं असताना असं का बोलतोय याचं कारण संघ सगळ्या राष्ट्रजीवनाचा विचार करतो एकूण. आता संघाचे जे नवीन एक 4-5 गोष्टी त्यांनी प्राधान्य द्यायचं असं ठरवलं, त्याच्यामध्ये हा इकॉलॉजीचा मुद्दा आहे. म्हणजे जी आव्हानं आहेत आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संबंधाची जी आव्हानं आहेत किंवा प्लास्टिकचं आव्हान आहे. आता एक छोटी गोष्ट ती मला फार प्रतिकात्मक वाटते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये संघाने स्टीलच्या ताटल्या आणि भांडी गोळा करून ती सगळ्यांना दिली आणि प्लास्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून प्रयत्न केले. आणि पण ते प्रतिकात्मक वाटावं अशी गोष्ट आहे, ते आव्हान खूप मोठे आहे. आता मी तुम्हाला त्याचं एक समअप करून सांगतो. ते म्हणजे असं आहे की ते भारतीय विचारांमध्ये आलंय, पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारांमध्ये पण आलंय, पण ते आव्हान सोपं नाही. ते असं आहे की भारताला कधी ना कधीतरी चिरंजीव विकास या संकल्पनेचा विचार करावा लागेल आणि ती अंमलात आणावी लागेल. त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं आपण म्हणूया इंग्लिशमध्ये. त्याचा अर्थ काय माहिती आहे का की आपली सगळी नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यांचा ऱ्हास न होता आपली प्रगती करणं आणि माणूस जो आहे तो या सगळ्या पूर्ण पर्यावरणाचा एक घटक आहे. आपण काय मालक नाही होत ना पृथ्वीचे, किंवा म्हणजे माणूसाची सत्ता सगळ्या निसर्गावर आणि सगळ्या चालली पाहिजे असं नाहीये. सगळ्या सृष्टीचा माणूस एक घटक आणि त्या सृष्टीशी जुळवून आपण राहायला हवं. प्रगती पण करायला हवी. आर्थिक प्रगती करायला नाही नको असं नाही, करायला पाहिजे, पण हे लक्षात ठेवून करायला पाहिजे. आता काय झालंय माहितीये का, आता हा मुद्दा आतापर्यंतच्या विवेचनाशी विसंगत असा जाणार आहे, पण भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची सगळी जी आत्ताची धोरणं आहेत विकासाची, औद्योगिक विकासाची, इंडस्ट्रियलायझेशनची किंवा इतर सगळी, या धोरणांमध्ये ही जी भारतीय अर्थविचाराची दृष्टी आहे जी संघाला जवळची वाटते तिचं पुरेसं प्रतिबिंब पडलेलं नाहीये. आता हे सरकार जर टिकलं किंवा पुढे गेलं आणखी, किंवा या सरकारला सुद्धा या गोष्टी समजावून सांगाव्या लागतील की तुम्ही विकास करा, पण तो विकासाची एक नवीन प्रतिमानं आपल्याला मांडावी लागतील. ती सगळी जगाला मान्य असतील अशी नाही, ती आपली आपण मांडू.
म्हणजे उदाहरणार्थ आपला GDP वाढणं हे जसं महत्वाचं आहे तसं आपलं ज्याला सुखांक म्हणतात तर तोही वाढायला हवा ना. माणसं समाधानी व्हायला पाहिजे, त्यांची दगदग कमी व्हायला पाहिजे, त्यांचा प्रवास सोपा व्हायला पाहिजे, मुख्य म्हणजे त्यांना चांगलं पर्यावरण मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, त्यांचं दैनंदिन जीवन हे निसर्गाशी थोडं जोडलेलं पाहिजे, निसर्गाची शत्रुत्व करू नये, हे खूप मोठं आव्हान आहे. आणि सुदैवाने काय आहे की ते आव्हान संघाच्या विचारांमध्ये बसणार आहे. म्हणजे संघाचे जो मूळ विचार आहे, ज्या विचारांना राजकारणामध्ये दीनदयाळ उपाध्यायांनी मुखरता दिली, एक शब्दरूप दिलं. त्यांची मुंबईमध्ये 3 व्याख्यानं झाली होती उपाध्यायांची, आणि त्याच्यातून एकात्म मानवतावाद हे तत्वज्ञान जन्माला आलं. त्याला आता 60 वर्ष झाली. त्याचा एक मोठा आत्ता कार्यक्रमही झाला. तो कार्यक्रम चांगला झाला. पण या एकात्म मानवतावादाशी सत्ताधारी नवीन जुळवून घेतात का, त्या मार्गाने प्रवास करतात का, किंवा निदान पावलं टाकतात का, हे पुढचं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की एकच शेवटचं वाक्य असं सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रकारे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या धोरणांना वळवण्यासाठी आपली ताकद किती वापरतो किंवा शक्ती किती वापरतो याच्यावरती आता सगळ्या भारताचं पुढचं या दृष्टीचं भवितव्य अवलंबून आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. म्हणजे हा जो शेवट तुम्ही या मुलाखतीचा केला तो खूपच महत्त्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने केवळ राजकारण जे आहे तो हा भाग बाजूला ठेवला तर देशाचा विकास म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊन आणि त्या दृष्टीने आपली पुढची वाटचाल जी आहे ती व्हायला पाहिजे. तुम्ही ते आलात आणि या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला त्याचं सगळी जी मुद्दे आहेत ते सगळे उलगडून दाखवलेत त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण सारंग दर्शने यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.